Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss a new chapter. That is a photosynthesis. काय बेटा? फोटोसिंथेसिस. फोटो काढायचा, सीन करायचा. बऱ्याच वेळानंतर आलो. कुठलं चॅप्टर शिकायचं? फोटोसिंथेसिस. आलं का रे बाबा लक्षामध्ये? सरळ बसायचंय. ते झोपून व्हिडिओ बघायचे नाही माकडांनो. आपल्याला या चॅप्टरसाठी इथून पुढे आयुष्यभरासाठी 4 पेन लागतील. लाल, काळा, निळा, हिरवा. कुठला? लाल, काळा, निळा, हिरवा. आपल्याला लाल, काळा, निळा, हिरवा पेन सगळ्यात सोबत ठेवायचा आहे. मी सांगेल ते तुम्हाला लिहायचंय, मी सांगेल ते वाचायचंय, एनसीईआरटी लाईन टू लाईन करायचंय. जो नाही करणार तो कंपाऊंडर. लेक्चर बघताना सोबत काय ठेवायचं? एनसीईआरटी. जो एनसीईआरटी आणणार नाही तो भिकारी. विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करायचं बेटा चॅप्टर. चला चला चला. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आज आपल्याला काय शिकायचं आहे? तर आपल्याला शिकायचं आहे मेहरबान साहेबान कदरदान. आपण शिकणार आहोत फोटोसिंथेसिस. काय शिकणार आहोत? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? चला चला चला. नाव बघितल्यानंतर नावाला तोडायची सवय लावायची. आयुष्य खूप सुंदर आहे बेटा. प्रत्येक शब्दाचा फक्त अर्थ काढता यायला पाहिजे. असं नाही बोलायचं बेटा. ते ऑफलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये अर्थ काढता यायला पाहिजे. सगळ्यात पहिले मी काय केलं? फोटोसिंथेसिस या शब्दाचे 2 तुकडे केले. ते तुकडे केले आपण. याचे 2 तुकडे केले. 2 तुकडे केल्यानंतर हा जो शब्द होता त्या शब्दाला मी वेगळा केला, ज्याचं नाव झालं इथं फोटो. आमच्यासारख्या म्हाताऱ्याचं कोणी फोटो काढणार का? मी म्हातारा नाही. इकडे बघा. सो फोटोसिंथेसिस मधून सगळ्यात पहिले आपण काय केलं? फोटो शब्द वेगळा केला. काय वेगळा केला मित्रांनो? फोटो शब्द वेगळा केला. बरोबर आहे की नाही बाळांनो? म म म म फोटो शब्दाचा अर्थ काय झाला? फोटो शब्दाचा अर्थ झाला लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. कुणाचं नाव आहे का प्रकाश? आजपासून त्याला म्हणा लाईट. काय म्हणायचं? लाईट. म्हणजे कुठल्या तरी प्रोसेससाठी वापरला जाणार लाईट. कुठल्या तरी प्रोसेससाठी वापरला जाणारा लाईट. कुठल्या तरी प्रोसेससाठी वापरला जाणार आहे लाईट. म्हणून याला नाव काय देण्यात आलं? फोटोसिंथेसिस. चला चला चला. दुसरा शब्द आला इथं. दुसरा शब्द इथं आला. सिंथेसिस या शब्दाचा अर्थ काय म्हणायचं? टू मेड. टू मेड or to prepare. To prepare. To prepare. Are you getting my point? Yeah. म्हणजे काय झालं मित्रांनो? फोटोसिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे तयार करणे. फोटो म्हणजे लाईट. लाईटच्या प्रेझेन्समध्ये काहीतरी तयार करणे. दॅट इज कॉल्ड ॲज द फोटोसिंथेसिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हां चलो. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एकदम सोपा आहे बेटा. ओके. प्रिपरेशन ऑफ फूड. प्रिपरेशन of food in presence of light energy. संपलं चॅप्टर. बस एवढंच एवढा चॅप्टरमध्ये. असं नाही बाळा, अजून भरपूर बघायचं. फोटोसिंथेसिसचे तुम्हाला डेफिनेशन समजल्यानंतर एनसीईआरटी काहीतरी आपल्याला थोडेसे उलटे सुलटे पॉईंट सांगते. हळूवार जायचं, घाई करायचं नाही. एनसीईआरटी लाईन टू लाईन शिकायचं बेटा आपल्याला. तुमच्याकडनं मी सगळं करून घेणार आहे बाळांनो या चॅप्टरचं. तुमच्याकडे काहीच पेंडिंग राहणार नाही बाळांनो. एनसीईआरटी तुम्हाला आलं म्हणजे सगळं आलं बाळांनो. आरबीसी असा क्लास आहे बेटा जो एनसीईआरटीला सगळं शिकवतो. मरणाचं बाहेरचं इकडचं तिकडचं काहीच शिकवत नाही बाळांनो. मला येतं. मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मी टॉपर आहे, मी सगळे हे मला माहिती आहे. पण तुम्हाला जर मी एनसीईआरटी सांगू शकलो नाही काहीच कामाचा नाही बेटा मम्मी. बरोबर आहे की नाही बाळांनो? म्हणून एनसीईआरटी तुम्ही घेऊन बसा. जेव्हा मी सांगेल या पेजला इथं अंडरलाईन करा, लगेच तिथं करा. रीडिंगमध्ये तर आपण बघूच भेटत आहे. ओके चलो. बोर्डकडे लक्ष भेटत सगळ्यांनी. आता ही प्रोसेस आपल्याला समजली. या प्रोसेसला समजताना आपण काय केलं? आपण इथं काय केलं? एक प्लांट ड्रॉ केलं.
आपण इथं काय ड्रॉ केलं बेटा, आपण इथे एक छान असं सुंदरसं प्लांट ड्रॉ केलं, असं एकदम मस्त बेटा, असं कसं एकदम मस्त प्लांट ड्रॉ केला आपण. बरोबर आहे बेटा, इथपर्यंत सगळ्यांना चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मग मी आता काय केलं बेटा, इथं असं मस्त सन काढला बेटा. काय काढला बेटा, सन. सन म्हणजे मुलगा, मुलगा म्हणजे नालायक, मुलगी म्हणजे चांगली. हां सर, तो सन नाही रे, हा सन. मग आपण काय शिकतो बेटा, आपण लहानपणापासून 7वीच्या वर्गातून शिकत आलो की सन जो आहे तो सन लाईट देतो, सन लाईट देतो, प्रकाश संश्लेषण. मी पाठ करून आलोय मराठी शब्द. You know, I born in a USA, so I little bit poor in Marathi and Hindi. एक लक्ष द्या. सो सनलाईट आली, सनलाईट आल्यानंतर आपण काय म्हटलं बेटा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी बोर्डकडे. सनलाईट आली, बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमधून CO2 घेतला. सनलाईट आणि बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमधून काय घेतला, CO2 घेतला. आणि म्हणून लक्ष द्या, आणि म्हणून इथं पण CO2 आला. हां इथं लिहितो. म्हणून याच्यामध्ये आपण म्हणतो बेटा फूड तयार झालं, प्लस बाहेर काय रिलीज केला बेटा, ऑक्सिजन. मग फोटोसिंथेसिस नेमकं काय झालं, फोटोसिंथेसिसमध्ये लाईट एनर्जीला कन्व्हर्ट करण्यात आलं. आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण शिकतो आणि फिजिक्समध्ये पण शिकतो, एनर्जीला शिकतो बाळांनो आपण तिथं. रे ऑप्टिक्स बेटा, लाईटचं सगळे बेटा, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स आपल्याला माहीत नाही, आपण कुर्णे सरला विचारून आलो एवढं सगळं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, लाईट संदर्भात आलो. म्हणजे एक फिजिकल प्रोसेस आपण शिकत असतो बाळांनो, की सनलाईट येणार आणि मग त्याच्याने प्रोसेस होणार. म्हणजे काय झालं तर इकडे लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी, ही जी लाईट एनर्जी आपल्याकडे आहे, ही जी आपल्याकडे काय बेटा लाईट एनर्जी आहे, या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन होणार, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन होणार. काय तयार केलं बेटा इथं, फूड. काय तयार केलं मित्रांनो, फूड. ए दीदी काय तयार केलं बेटा इथं, फूड. या फूडला, या फूड मध्ये नेमकं कोण आहे, या फूड मध्ये नेमकं कोण आहे, फूड मध्ये असणार कार्बोहायड्रेट. काय असणार, कार्बोहायड्रेट. काय असणार, कार्बोहायड्रेट. काय असणार, कार्बोहायड्रेट. समजलं का राजा, मला सांगा बरं बेटा, इथं फूड मध्ये कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेट म्हणजे काय झाले, ऑर्गॅनिक कंपाऊंड. फूड म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड. फूड म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ज्या वेळेस मी असं म्हणतोय, या कार्बोहायड्रेटला आपण जेवण करतोय, आपण चपाती खातोय, आपण भात खातोय, वरण खातोय, वांग्याची भाजी खातोय, हे सगळं कशासाठी, आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. आपल्याला जी एनर्जी मिळणार आहे बाळांनो, ती पहिले कोणापासून आली, चपाती भात म्हणजे काय, कार्बोहायड्रेट. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे केमिकल कंपाऊंड. म्हणजे इथं केमिकल कंपाऊंडला एनर्जी देणारा बनवलं, म्हणून लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. कशामध्ये कन्वर्ट झालं बेटा त्याचं, केमिकल एनर्जी. इथपर्यंत पॉईंट समजला का बेटा सगळ्यांना, इथं मला सांगा. मग याचा अर्थ काय, लाईट एनर्जी म्हणजे काय झाली बेटा इथं, इट इज अ फिजिकल प्रोसेस. इट इज व्हॉट बेटा, फिजिकल प्रोसेस. लाईट एनर्जीचा एकदम साधा सोपा मेथड झाला फिजिको प्रोसेस. केमिकल एनर्जी म्हणजे केमिकल कंपाऊंड तयार केला, म्हणून हिला म्हणायचं बेटा केमिकल प्रोसेस. काय म्हणायचं बेटा याला, केमिकल प्रोसेस. साधं सोपं नाव दिलं बेटा आपण याला, दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल प्रोसेस. पण फोटोसिंथेसिसमध्ये तर दोघं होत आहे सर. फोटोसिंथेसिसमध्ये सर आम्हाला सांगा ना सर, फोटोसिंथेसिसमध्ये तर लाईट एनर्जी पण इन्व्हॉल्व होते, केमिकल एनर्जी पण तयार होते, लाईट एनर्जी पण तयार होते, केमिकल पण तयार होते. म्हणजे काय सर, फिजिकल प्रोसेस पण होणार, केमिकल प्रोसेस पण होणार, फिजिकल रिॲक्शन पण होणार, केमिकल रिॲक्शन पण होणार. फिजिकलचा पण पार्ट आहे, केमिकलचा पण पार्ट आहे. म्हणून 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 काय, फोटोसिंथेसिस इज अ फिजिको केमिकल प्रोसेस. फिजिको केमिकल प्रोसेस. काय सांगितलं बेटा मी इथं, फिजिको केमिकल प्रोसेस. काय बेटा इथं मला सांगा, फिजिको केमिकल प्रोसेस. हा शब्द महत्त्वाचा आहे. या जगात प्रत्येकजण तुम्हाला शिकवेल बाळांनो.
आणि आपण पण विद्यार्थी म्हणून प्रत्येक आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकायचं असतं बाळांनो. म्हणून स्मशानभूमीत लिहिलेलं असतं, मंजिल तो यही थी पर जिंदगी गुजर गई आते आते. म्हणजे शेवटपर्यंत माणूस शिकत असतो बाळांनो. म्हणून जेव्हाही तुम्हाला कोणी शिकवतं त्या शिकवण्याचं गांभीर्य लक्षात घ्या. RBCचा प्रत्येक शिक्षक तुम्हाला जेव्हा शिकवायला येतोय NCERT घेऊनच बसा बेटा सोबत. NCERTतल्या पॉईंट्सला समजून घ्या बेटा व्यवस्थित आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे चालत चला. आपण जे शिकतो बेटा NCERTच्या पॅराग्राफमध्ये काय मेन्शन केलं आहे बेटा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अ प्लांट्स फॉर देअर फूड directly and indirectly, and the food is prepared by the CO2 and the water molecule in presence of sunlight by the plants under the process called as photosynthesis, and this photosynthesis is a physicochemical process. फिजिकोकेमिकल प्रोसेस त्यांनी काय शब्दात सांगून मोकळं झालं. एक्झामला क्वेश्चन, इट इज अ फिजिओकेमिकल प्रोसेस का फिजिकोकेमिकल प्रोसेस का फिजिकल प्रोसेस का केमिकल प्रोसेस. आन्सर NCERTमधून काय आलं पाहिजे बेटा, मग फिजिकोकेमिकल प्रोसेस. काय आलं पाहिजे, फिजिकोकेमिकल प्रोसेस. समजलं मित्रांनो सगळ्यांना इथं. मग याचा अर्थ काय झाला, जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज अ फिजिकोकेमिकल प्रोसेस, वाय द फोटोसिंथेसिस कॉल्ड अ फिजिकोकेमिकल प्रोसेस, बिकॉज इन फोटोसिंथेसिस लाईट एनर्जी युटिलाइज विच इज कॉल्ड ॲज अ फिजिकल फॉर्म ऑफ एनर्जी. हीट एनर्जी असते बेटा, एक प्रकारची हीट एनर्जीला आपण फिजिकल एनर्जी म्हणतो. ओके, सो फिजिकल फॉर्म ऑफ एनर्जी जिला कन्वर्ट करण्यात आलं केमिकल फॉर्ममध्ये, कार्बोहायड्रेट्स तयार केले गेले म्हणून त्याला केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी म्हणून. मग फिजिकल फॉर्मचं कन्वर्जन केमिकल फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये झालं म्हणून ही युनिव्हर्सली सगळ्यात युनिक प्रोसेस झालेली बाळांनो. आय होप बेटा यू आर एन्जॉईंग द लेक्चर. ओके, सो आपण फोटोसिंथेसिस म्हणजे शिकलो, 1 मिनिटाच्या आत परत रिवाइज करू बेटा. फोटोसिंथेसिस, फोटो म्हणजे काय बेटा, लाईट. सिंथेसिस म्हणजे काय बेटा, टू प्रिपेअर. मग याचा अर्थ काय झाला, प्रिपरेशन ऑफ फूड इन अ प्रेझन्स ऑफ लाईट एनर्जी. म्हणून याला आपण काय म्हटलं बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. सनलाईटकडनं एनर्जी येते बेटा. आता हे आपण हळूहळू डिटेलमध्ये घेऊ बेटा, आपण इंट्रोडक्शन घेतोय आता. आणि मग याच्यामुळे काय झालं बेटा, फूड मिळालं आणि कार्बोहायड्रेट किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑक्सिजन इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिळालं. CO2ला वापरला म्हणून लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये. फिजिकल प्रोसेस आणि केमिकल प्रोसेस, याला काय नाव दिलं, फिजिको केमिकल प्रोसेस. समजलं राजाव इथं सगळ्यांना, से यस ऑर नो. चलो आता मी हे रफ करतोय, व्हिडिओ पॉज करून घ्या, लिहून झालं. चलो व्हेरी गुड बेटा. मग फोटोसिंथेसिसमधला फोटो पार्ट काय दाखवतो बेटा, आपल्याला लाईट दाखवतो. सिंथेसिस म्हणजे काय बेटा, टू मेड किंवा टू सिंथेसाइज, टू प्रिपेअर. नंतर म्हणून डेफिनेशन काय झाली, टू प्रिपरेशन ऑफ फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा सगळ्यांना, से यस ऑर नो. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षामध्ये. मग आता आपण काय घेतलं बेटा इथं, सनलाईट. सनलाईटने लीफने काय घेतलं, एनर्जी घेतली. बरोबर आहे बाळांनो. चलो नंतर काय तयार केलं, CO2 आणि लाईटच्या मदतीने कार्बोहायड्रेट तयार केले. बरोबर बेटा. चलो पुढे जाऊ. लाईट एनर्जीचं कन्वर्जन कशात केलं आहे मित्रांनो, आपण केमिकल एनर्जीमध्ये. मला सांगा, लाईट एनर्जी वापरता येते, तिचं वापर म्हणजे ती काय झाली, फिजिकल प्रोसेस. केमिकल कंपाऊंड तयार केला म्हणजे ती काय झाली, केमिकल प्रोसेस. आणि म्हणून फोटोसिंथेसिसला काय म्हणतो बेटा आपण, फिजिको केमिकल प्रोसेस. समजलं बेटा सगळ्यांना. आता एक छोटे छोटे बीट घेऊ बेटा आपण, लक्षात सगळ्यांनी. आता एक जनरलाइज पॉईंट आहे बेटा. जनरलाइज पॉईंट काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण काय सांगितलं बेटा इथं, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तर आपण सांगितलं प्रिपरेशन ऑफ फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आता ते अजून आहे त्याच्यामध्ये भरपूर डिटेल, पण आपण जशी जशी गरज पडेल बेटा तसं जर रिॲक्शन त्याचं चेंज करत जाऊ. मित्रांनो, जेव्हा मी फोटोसिंथेसिस हा शब्द वापरला, लक्षात मी काय म्हणतोय, जेव्हा मी फोटोसिंथेसिस हा वर्ड वापरला तेव्हा मला एक गोष्ट समजली. काय, फोटोसिंथेसिसमुळे मला 2 प्रोडक्ट मिळाले. मी सगळ्यात पहिले इथं सांगितलं मला फूड मिळालं. जे फूड होतं बाळांनो इथं कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट बरोबर आहे बेटा. आणि यानंतर मला मिळालं ऑक्सिजन. बरोबर आहे बेटा. चल लक्षात द्या बेटा सगळं. कार्बोहायड्रेट म्हणजे कोण झाला बेटा, ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर आहे बाळांनो इथं. आणि ऑक्सिजन म्हणजे काय झाला बेटा, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे याचा अर्थ काय, समजा मी जर एक्झामिनर असेल बेटा तर मग मी काय सांगेल, द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज. एकदम सोपा क्वेश्चन विचारला, तुम्ही म्हणणार सर कार्बोहायड्रेट ऑक्सिजन नाही, मग मी ऑप्शन कसा टाकला आहे, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. झाला की नाही बेटा कन्फ्युजन, सांगा बरं बेटा मला. एक्झामिनरच्या लेवलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा. एक्झामिनर काय म्हणतोय, तर एक्झामिनरचं म्हणणं असं आहे कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजन तुम्ही सांगतात. काय सांगतो बेटा आपण इथं, कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजन सांगतोय.
पण मित्रांनो कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजनची केमिस्ट्रीची लँग्वेज काय सांगते आपल्याला? कार्बोहायड्रेट इज अ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, इट इज अ हायड्रेट ऑफ कार्बन, इट इज अ कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड, आणि म्हणून तो ऑर्गॅनिक झाला. ऑक्सिजन म्हणजे काय बेटा? तो ऑक्सिजन म्हणजे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल झाला. बरोबर आहे की नाही बाळांनो? म्हणून आन्सर काय येईल बेटा? आन्सर काय येईल बेटा? द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. समजलं बेटा? तसाच उलटा क्वेश्चन पण तयार होतो बेटा. उलटा क्वेश्चन काय बेटा? चला लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता आपण काय करू बेटा? इथं इक्वेशन लिहू. मी जनरल इक्वेशन लिहिल, कारण नंतर मला इक्वेशन मॉडिफाय करायचं आहे. CO2 प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि काय बेटा इथं पिगमेंट्स, वेगवेगळे पिगमेंट्स इन्व्हॉल्व होतात. इट गिव्ज कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन इव्हॉल्व. इथं वॉटर मॉलिक्यूल पण परत येतं बेटा, पण आपण एक जनरलाइज पार्ट, मी परत सांगतोय, मी जनरलाइज पार्ट घेतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. इथं CO2 म्हणजे काय आला बेटा? मला CO2 आणि वॉटर सांगतोय. बोथ आर वॉट बेटा? इनऑर्गॅनिक. बोथ आर वॉट बेटा? इनऑर्गॅनिक. काय तयार झालं बेटा मला सांगा इथं? ऑर्गॅनिक. आणि हा काय बेटा? इनऑर्गॅनिक. आता एक्झामला तुम्ही क्वेश्चन जर बघितला, तुम्ही कुठंही जा बेटा भारतामध्ये, तुम्हाला या मेथडने कोणी सांगत नाही. आणि KVPIचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो बेटा. आपण पुढे अजून एक क्वेश्चन डिस्कस करू, मे बी तो नेक्स्ट लेक्चरला होईल, आता या लेक्चरला होणार नाही. आता जर आपण विचार केला बाळांनो, एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा मी एखादं NCERT वाचतोय बाळांनो, मी तुमचा टीचर आहे ना, मी टीचर आहे, मग मी काय करतो? NCERT वाचताना मी स्वतःलाच सांगतो की इथं क्वेश्चन कसा तयार होऊ शकतो, आणि मग मी तो क्वेश्चन तुम्हाला 100% सांगून देतो आहे. बरोबर बेटा? आता तुम्ही सुद्धा लहानपणापासून याला शिकत आलेत बेटा. 6 CO2 + 12 H2O 8 gives 6H12O 6 + 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल + 6 वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व. तुमची तोंड पाठ आहे बेटा ही रिॲक्शन, मी मुद्दामून लिहिली नाही, माझी पण पाठ आहे. पण आपण याच रिॲक्शनवरून एक्झामला क्वेश्चन कसा तयार केला बेटा बघा. द फोटोसिंथेसिस इन्व्हॉल्व द इनऑर्गॅनिक कंपाऊंड टू प्रोड्यूस द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड पिगमेंट्स. झाला की नाही क्वेश्चन बेटा? बघा हे नीटचे क्वेश्चन एकदम महत्त्वाचा आहे बेटा. हा इनऑर्गॅनिक कंपाऊंडची इन्व्हॉल्वमेंट झाली टू ऑब्टेन द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. समजलं बेटा सगळ्यांना? तर लिहून घ्या ज्याला लिहायचं असेल त्याने. मी परत सांगतोय, फोटोसिंथेसिसमधून फूड आणि ऑक्सिजन मिळतं, हे दोन आपल्याला महत्त्वाचे रोल आहेत बेटा. पण याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय बेटा आपल्याला, की आपल्याला जरी हे मिळत असलं तरी ते कोणापासून मिळतं आहे? CO2 वॉटरपासून. पण CO2 आणि वॉटर म्हणण्यापेक्षा याला इनऑर्गॅनिक म्हणा, आणि कार्बोहायड्रेटला ऑर्गॅनिक म्हणा, आणि ऑक्सिजनला काय म्हणायचं? इनऑर्गॅनिक. मला सांगा राजा, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? से यस ऑर नो? चलो गुड बेटा. आपण काय करूयात आता? लिहिलं गेलं तुमचं हे? चलो गुड बेटा. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? जर मी असा विचार केला, बघा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही तुमचा एकही क्वेश्चन आम्ही चुकू देणार नाही बाळांनो. जेवढा आम्हाला जीव लावता येईल, जेवढा ओतता येईल बेटा, मी तर पूर्ण जीव ओतणार आहे बेटा. जेवढं आहे नाही आहे तेवढं सगळं तुम्हाला देऊन टाकणार आहे बाळांनो. सगळं तुमच्याकडनं जबरदस्त करून घेणार आहे बाळांनो. एकदम काय म्हणतात ते, जीवाचा पराकष्ट करायची गरज पडली तरी करू. पण तुमचं काम बाकी राहतं वाचणं. हे चॅप्टर सुरू झालं, आजच या चॅप्टरला 5 वेळेस वाचून काढायचं, 2 वेळेस लिहून काढायचं. जो मुलगा असं करत राहील बेटा तो डॉक्टर बनतो. सगळ्या आईवडिलांना, सगळ्या पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, काठी घेऊन बसा. नाही केलं का द्या, तुमचंच लेकरू आहे. आज मारा, उद्या ते दोघांना मारणार नाही, म्हणजे उद्या ते चांगलं डॉक्टर बनेल. त्याची थोडीशी काळजी घ्या. घरी लेकरू आमच्याकडे राहिलं तर बस ना, मुलांना माहिती वर्गात काय होतं ते आपल्या. बरोबर आहे की नाही बेटा? चल लक्ष द्या. केव्हांचं तुमच्या डोक्यात चालू आहे, सर तुम्ही हेडिंग लिहून टाकले पण तुम्ही काही शिकवत नाही. आपलं इंट्रोडक्शन संपलं बेटा. आपलं इंट्रोडक्शन असंच असतं बाळांनो. आज इंट्रोडक्शनमध्ये आपण 2 क्वेश्चन कव्हर केले. बरोबर आहे बेटा? चल पुढे जाऊ. आता सायंटिस्ट लोकांनी या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर एक्सपेरिमेंट्स घेतले होते. सायंटिस्ट लोकांनी हे सगळं सांगताना एक्सपेरिमेंट्स केले. आता तुम्हालाही माहिती आहे बेटा, आपणही लहानपणी भरपूर एक्सपेरिमेंट करायचो. बरोबर आहे बेटा? म्हणजे काय झालं, ज्या वेळेस सायंटिस्ट लोकांकडे इन्फॉर्मेशन नव्हती, ज्या वेळेस सायंटिस्ट लोकांकडे इन्फॉर्मेशन नव्हती, ही इन्फॉर्मेशन शोधत 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 त्यांनी मोठे मोठे रिसर्च केले. मग या रिसर्चला समजून घेताना काही एक्सपेरिमेंट हे फोटोसिंथेसिससाठी करण्यात आले. इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट होतं की नाही होत, मग ग्रीन कलरचा पार्ट होतो का, ग्रीन कलरचा करतो की नाही करतो, ऑक्सिजन लागतो की नाही लागतो, CO2 लागतो की नाही लागतो, वॉटर कुठून आलं, या सगळ्या गोष्टींसाठी काय गरज आहे बेटा, वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळी इन्व्हॉल्वमेंट केली आणि मग ही फोटोसिंथेसिसची रचना करण्यात आली.
मग आपण एक्सपेरिमेंट भरपूर सारे बेटा, ज्याला कुणाला NCERT वाचता येत असेल, बरेच जण असे आहेत बेटा आता आपल्या आरबीच्या नोट्स फॉलो करून शिकवत आहेत, कारण आपल्या एवढ्या स्टँडर्ड नोट्स तयार करण्यात आलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता आपल्या सिक्वेन्सेस सगळ्या गोष्टी चालायला लागल्या, कारण आपण एकदम परफेक्ट प्लॅनिंगने चाललो. सिलॅबस हे लवकर संपणं उशिरा संपणं आरबीसीचं ध्येय नसतं. विद्यार्थी पहिले महत्त्वाचा आहे बाळांनो. विद्यार्थ्याला समजलं म्हणजे सिलॅबस चांगला झाला आहे बाळांनो. नाही तर घाणेरड्या पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये भरपूर जण सिलॅबस संपवतात बाळांनो. तुम्हाला चांगलं माहिती आहे, 15मधून तर 14 चॅप्टर कोणाच्या पल्ले पडलेले नसतात बेटा. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं नुकसान नको. NCERT आहे ना सगळ्यांकडे. मी तुम्हाला सांगतो NCERT मध्ये 8 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, कोणालाच माहीत नाही बेटा ही गोष्ट. दुसरं, NCERT नंतर स्टेट बोर्ड मी थोडंसं घेणार, त्याच्यात 2 एक्सपेरिमेंट वेगळे दिले आहेत. असे 10 एक्सपेरिमेंट आपण इथं घेऊ आणि 10च्या 10 एक्सपेरिमेंटला व्यवस्थित स्टडी करू. एक्झामिनर कसा क्वेश्चन विचारतो तेही आपल्याला बघायचं आहे बाळा. सगळे रेडी आहेत ना बेटा? चलो, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मी का करतोय, हळूहळू जायचं, काही कुठलीच करायची नाही. समजते बेटा सगळ्यांना? चला बोर्डकडे लक्ष द्या. फोटोसिंथेसिसमध्ये अर्ली एक्सपेरिमेंटमध्ये मी एक्सपेरिमेंट नंबर पहिला घेतोय. लक्ष द्या सगळ्यांनी आता इथं. आता या एक्सपेरिमेंटचं काही असं नाव दिलेलं नाहीये, पण NCERT वाचताना शब्द वेगळा आहे. व्हॉट डू यू थिंक, म्हणजे जर तुम्ही NCERT जर बघितलं तर NCERT मध्ये एक आपल्याला हेडिंग आहे बेटा, की जसं आपण म्हणतो ना फोटोसिंथेसिसबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे, मी कसा आहे, हां तसं फोटोसिंथेसिस म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती, व्हॉट डू वी नो अबाउट द फोटोसिंथेसिस, म्हणजेच ते एक्सपेरिमेंट दिले. चलो इकडे लक्ष द्या. पहिला एक्सपेरिमेंट मी घेतोय बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. आता या शब्दांचे अर्थ पण मी सगळे सांगेल बेटा, ओके. तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, एक एक शब्द तुमचा क्लिअर होईल बाळांनो, ओके. पण आता काय करू बेटा, आपण पहिले समजून घ्या आपल्याला काय येतं. समजतं बेटा? पहिले हे समजून घ्या आपल्याला काय येतं, मग आपण पुढचा पार्ट घेऊ. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. मी मुद्दामून ग्रीन कलर वापरतोय कारण मला कलरफुल जास्त दाखवायचं बेटा. मी सगळ्यात पहिले काय केलं बेटा, इथे एक प्लांट घेतलं. प्लांटला असं सुंदरसं असं लीफ घेतलं बेटा. सगळ्यांना दिसतंय बाळांनो, थोडं प्लांट वरून गेलं, मी थोडं खाली करतो कारण मला सनलाईट पण दाखवायची बेटा, ओके. चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इकडे बोर्डकडे. आपण काय केलं मित्रांनो, इथं हे प्लांट घेतलं. काय घेतलं आपण, प्लांट. स्टेममध्ये नोड रिजन दिसला बेटा आपल्याला. मग मित्रांनो आपण या नोड रिजनपासून काय सांगितलं, ही काय आली बेटा, आपलं लीफ आलं. काय आलं मित्रांनो, इथं लीफ आलं. इथपर्यंत समजलं का राजा हो सगळ्यांना? सगळ्यात पहिली प्रामाणिकपणे गोष्ट बघा, झाडाला आपण एक पान दाखवतोय, ज्या पानावर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे. समजतंय का राजा हो? त्या झाडाच्या पानावर एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग काय केलं आपण, सगळ्यात पहिलं आपण काय केलं, त्या झाडाच्या अर्ध्या पानाला, लक्ष द्या बेटा, झाडाच्या अर्ध्या पानाला काळ्या कलरच्या पेपरने ब्लॅक पेपरने, कुठला कलर बेटा, ब्लॅक पेपरने मी त्याला कव्हर केलं. त्याला काय केलं बेटा, कव्हर केलं, म्हणजे पूर्ण दिसणार नाही असं केलं बेटा. मग मी काय म्हणतो बेटा, हा पार्ट जो आहे कव्हर्ड बाय ब्लॅक पेपर. चलो इथपर्यंत समजा. तुम्ही म्हणाल सर कसं आहे, त्याला स्टँड लावलाय, चिमटा लावलाय वगैरे वगैरे, एवढं आपल्याला गरजेचं नाही. इथपर्यंत समजलं मित्रांनो सगळ्यांना? आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा. पहिल्याच एक्सपेरिमेंटमध्ये आपण सांगितलं, पहिल्याच एक्सपेरिमेंटमध्ये काय झालंय, आपण अर्ध लीफ जे बेटा, अर्ध लीफ काय केलं, काळ्या कलरने कव्हर केलं, अर्ध लीफ उघडं आहे, बरोबर आहे की नाही बेटा? चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. आपण काय सांगितलं, एन्व्हायरमेंटमधून सनलाईट मिळाली, बरोबर आहे की नाही बेटा? काळ्या कलरचा पार्ट जो आहे तो काय बेटा, हा त्याला सनलाईट मिळाली का नाही, ब्लॅक कलरमुळे रिफ्लेक्शन होईल. पण बाकीच्या पार्टला इथं सनलाईट मिळाला, हा जो पार्ट आहे बेटा, मी याला हेडिंग देतो नॉन कवर्ड, आणि हा काय झाला बेटा, कवर्ड पार्ट झाला. एका पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी मी राहू दिलं 7-8 तासासाठी, आणि नंतर मग त्याला एक्सपेरिमेंटला स्टॉप केला. ॲक्च्युली काय करतात बेटा, 3 दिवस ठेवतात, 72 तासासाठी ठेवतात, कारण पूर्ण प्रोसेस मग एकदम क्लिअर कट समजते. डायरेक्ट आपल्याला ते उन्हाळ्यात कसं होतं बेटा, हिंदुस्थान पाकिस्तान, इकडं काळं इकडं पांढरं, तसं. पण आता काय झालं बेटा, जेव्हा आपल्याला समजलं की आता नेमकं काय करायचं, मग आपण काय केलं बेटा, यांच्या टेस्ट घेतल्या. काय घेतले बेटा आपण इथं, आयोडीन टेस्ट. या दोघांसाठी आपण काय घेतो बेटा, आयोडीन टेस्ट ऑब्झर्वेशन. आयोडीन टेस्ट घेतोय.
मी या भागाची पण आयोडीन टेस्ट घेतोय, मी या भागाची पण आयोडीन टेस्ट घेतोय. ओके, चलो लक्षात बेटा सगळ्यांनी, मी ॲरो करून देतो. या भागाची आयोडीन टेस्ट आणि या भागाची आयोडीन टेस्ट, इथं रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट आला, इथं रिझल्ट मी सांगतोय निगेटिव्ह आला. म्हणजे काय झालं तर या पार्टमध्ये मी सांगितलं स्टार्च प्रेझेंट आहे. इथं काय प्रेझेंट आहे बेटा मला सांगा, स्टार्च प्रेझेंट आहे. तर इथं मी काय सांगतोय बाळांनो, स्टार्च जे आहे ते काय आहे, अब्सेंट आहे. तुम्ही म्हणणार सर आयोडीनची टेस्ट म्हणजे नेमकं काय? प्लांट्समध्ये फूड स्टोरेज काय बेटा, स्टार्च आहे. स्टार्च कोणासोबत रिॲक्ट होतो, आयोडीन सोबत रिॲक्ट होतो. बायोमॉलिक्युल चॅप्टरमध्ये आपण काय शिकतो, स्टार्च हॅव्हिंग द कॉईल स्ट्रक्चर हेन्स द आयोडीन कॅन बाइंड पण सेल्युलोज कॅनॉट बाइंड द आयोडीन, असं शिकलोय की नाही बेटा आपण. मग स्टार्च जेव्हा आयोडीन सोबत रिॲक्ट करतो तेव्हा तो ब्ल्यू कलर दाखवतो. कुठला कलर दाखवतो, ब्ल्यू कलर. आणि जर स्टार्च नसेल तर तो येलो कलर दाखवतो. ऑरेंज कलर असतो त्याला आपण येलो म्हटलं तरी चालतो. म्हणजे याचा अर्थ काय, जो काळ्या कलरचा पार्ट आहे त्याच्याकडे स्टार्च रिॲक्ट झाला नाही, आयोडीन रिॲक्ट झाला नाही, कारण स्टार्च त्याच्याकडे नव्हता. स्टार्च त्याच्याकडे नव्हता म्हणून स्टार्चची टेस्ट काय झाली, इथं अब्सेंट आली, निगेटिव्ह आली, तो स्टार्च अब्सेंट होता. उघडा झालेला पार्ट जो होता तो सनलाईट मिळाला, सनलाईट मिळाल्यामुळे त्याने फोटोसिंथेसिस केलं, कार्बोहायड्रेट तयार झाले, त्यांना स्टार्चची टेस्ट केली, आयोडीनची टेस्ट केली, ते पॉझिटिव्ह दाखवत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे स्टार्च प्रेझेंट होतं. समजलं बेटा सगळ्यांना. आता व्हॅरिगेशन शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात बेटा सगळ्यांनी. इथं आता इथं मी परत एक लीफ घेतलं. हां, आता लीफमध्ये मी काय करतोय, थोडंसं वेगळं दाखवतोय बेटा. ओके, मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल लीफ कशी असतात व्हॅरिगेटेड. आहे बेटा माझ्या घरी. ओके, तरी मी तुम्हाला दाखवून देईन. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मी याला काय नाव देतो बेटा, तिकडे लक्ष द्या. याला मी म्हणतोय ग्रीन कलर. ग्रीन कलर, ग्रीन कलर पॅचेस. काय म्हटलं बेटा मी याला, ग्रीन कलर पॅचेस. पॅचेस म्हणजे छोटे छोटे पॅचेस. अजून एक दाखवून देऊ का? हां चालतं, याला करून घेतो असं. हे सगळे काय आहेत बेटा, ग्रीन कलर पॅचेस. आणि हा जो पार्ट दिसतोय बेटा, हां आता दिसेल तुम्हाला, नॉन ग्रीन कलर. याला काय म्हणतो बेटा आपण इथं, नॉन ग्रीन कलर पॅचेस. म्हणजे आपण असं एखादं प्लांट म्हणतोय. तुम्ही बघा गार्डनमध्ये जर गेले असणार पप्पा मम्मी सोबत, एकटे नाही. गार्डनमध्ये जर तुम्ही गेले असणार तर गार्डनला बघा कंपाऊंड केलेलं असतं, एखाद्या प्लांटचं कटिंग करतात बघा बेटा. त्याचं प्लांट बघा पिवळं हिरवं असं वेगळ्याच कलरचं दिसाल लिप तुम्हाला, मी दाखवेल, त्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर याला काय म्हणतात, वेगवेगळ्या कलरचे पॅचेस असणे त्याला म्हणतात व्हेरिगेशन. ओके, सो व्हॅरिगेशनचा मिनिंग काय होतो, हे व्हॅरिगेटेड जे लिहिलेला आहे शब्द त्याचा मिनिंग सांगतोय. व्हॅरिगेशन, व्हॅरिगेशन या शब्दाचा आम्ही काय, हॅव्हिंग कलर, हॅव्हिंग कलर पॅचेस ऑन सेम पार्ट, सेम लीफ म्हणून देतो बेटा मी. हां, ॲक्च्युली ही एक इंग्लिश टर्म आहे, एकाच गोष्टीमध्ये व्हेरिएशन दिसणे त्याला व्हॅरिगेशन म्हणतात. सो आता या एक्सपेरिमेंटला सायंटिस्ट लोकांनी केलं आणि या एक्सपेरिमेंटला आपल्याला काय कन्फर्म करण्यात आलं. ग्रीन कलरचे पॅचेस जे होते बेटा तिथं आपण म्हणतोय आयोडीन टेस्ट केली, रिझल्ट काय आले बेटा, पॉझिटिव्ह आले. याचा अर्थ काय बेटा, इथं स्टार्च तयार आहे, स्टार्च प्रेझेंट. कलर पॅचेस जे होते बेटा तिथं आपण काय केली, आयोडीन टेस्ट केली. आयोडीन टेस्ट केल्यानंतर आपण काय म्हणतो, रिझल्ट काय आले, निगेटिव्ह. म्हणून आपण काय सांगितलं, स्टार्च काय बेटा इथं अब्सेंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, इथं सगळ्यात मोठं जगातलं कन्क्लुजन करण्यात आलं. पहिलाच एक्सपेरिमेंट बेटा ज्याला मी नाव देतोय व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट, याचा अर्थ काय झाला, याचा एकदम सोपं कन्क्लुजन करण्यात आलं. आणि ते कन्क्लुजन म्हणजे काय, मी रेड कलरने कन्क्लुजन आहे, ओनली ग्रीन पार्ट्स ऑफ ए प्लांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हा झाला बेटा पहिला एक्सपेरिमेंट आपला. पहिल्या एक्सपेरिमेंटचं हे कन्क्लुजन झालं. पहिल्या एक्सपेरिमेंटचं काय झालं बेटा, हे कन्क्लुजन. ज्या कन्क्लुजनमध्ये आपण काय सांगतोय बेटा इथं,
ज्या कन्क्लुजनमध्ये आपण काय सांगतोय, दॅट इज कॉल्ड ॲज ओनली ग्रीन पार्ट्स ऑफ प्लांट कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. फक्त ग्रीन कलरचा पार्ट फोटोसिंथेसिस करतो, बाकी कोणीच करत नाही. समजते राजाओ सगळ्यांना? म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, आज आपण एक्सपेरिमेंटमध्ये काय शिकलो. आजच्या लेक्चरमध्ये बघा, पहिलंच लेक्चर बाळांनो, मी जास्त डिटेल घेत नाही, म्हणजे जास्त पॉईंट घेत नाही, डिटेल तर घेतलं आहे बेटा मी. आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण अर्ली एक्सपेरिमेंट पार्ट 1 मध्ये काय केलं, व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट बघितलं. व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंटचा अर्थ काय सांगायचा, व्हॅरिगेशन म्हणजे काय, कलर्ड पॅचेस हॅव्हिंग ग्रीन ॲज वेल ॲज अ नॉन ग्रीन पॅचेस. समजलं बेटा? याच्यामध्ये ग्रीन पार्ट काय परफॉर्म करतोय बेटा, फोटोसिंथेसिस. नॉन ग्रीन पार्ट करतोय का, नाही. तो फोटोसिंथेसिस करतोय कशावरून ओळखलं बेटा, त्यांची आपण आयोडीन टेस्ट केली. आयोडीन कोणासोबत रिॲक्ट करतो, स्टार्च सोबत. कुठला कलर देतो, ब्ल्यू कलर. जर स्टार्च नसेल तर कुठला कलर, येलो कलर. जिथं ब्लॅक कलर आहे तिथं फोटोसिंथेसिस झालंय का, नाही, कारण तिथं कलर कुठला भेटला, येलो कलर भेटला. मग ब्ल्यू कलर कोणाकडे भेटला, जिथं आपण म्हणतोय नॉन ब्लॅक कलर, नॉन कवर्ड रिजन होता, त्याने आपल्याला स्टार्च प्रेझेंट सांगितलं. तसंच जिथं ग्रीन कलरचे पॅचेस आहे त्याचं काय झालं बाळांनो, मला सांगा, स्टार्च प्रेझेंट, म्हणजे इथं फोटोसिंथेसिस झालंय. इथं झालंय का बाळांनो, ते नाही. अजून आपल्याला भरपूर एक्सपेरिमेंट घ्यायचे आहेत बेटा, परंतु एकदम हळूवार पद्धतीने जायचं, कुठलीच घाई करायची नाही बेटा. आपल्याकडे आज जरी आपण विचार केला बाळांनो, आज आपला एप्रिल महिना चालू आहे, बरोबर आहे की नाही बेटा. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने आहेत बेटा आपल्याकडे. एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, ही एकदम 8 महिन्यात आपला सिलेबस सुंदर पद्धतीने संपतो बाळांनो. काहीच नाही. अजून तर आपण रिव्हिजन पण प्लॅन केलेत बेटा, जबरदस्त प्लॅन केलेत बेटा तुमच्यासाठी. कारण काय बेटा, यावर्षी 12वीला ॲडमिशन जे 11वीला RBCत नव्हते, अशा विद्यार्थ्यांच्या जवळजवळ 2 ते 2.5 बॅचेस झाल्या आहेत बेटा. 2 ते 2.5 बॅचेसचा अर्थ बेटा, या स्टुडंटला पहिल्यापासून घेऊन सगळं शिकावं लागणार आहे. त्यांच्या प्रिव्हियस इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचं एकदम खराब झालेलं होतं, त्यांना काहीच समजलं, म्हणून त्यांना सगळं परत घ्यावं लागतं. आणि तुमची पण रिव्हिजन होते. RBCचे बरेच स्टुडंट असे जे सरळ म्हणतात, सर आमचं हे चांगलं झालं, आम्ही रिव्हिजन लेक्चर बघत नाही. इट इज युअर फेथ बेटा. ते तुमचं चांगलं आहे, तुमचं नाही झालं काही बघू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. पण ज्या स्टुडंटचा तो चॅप्टर वीक आहे त्याने तो बघायचा, 100% बघायचा बेटा तुम्ही. समस्या राजाव, मी काय सांगतोय तुम्हाला इथं, बिलकुल कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. NCERT मात्र तुमच्या हातात पाहिजे, नोट्स मात्र तुमच्या हातात पाहिजे. आपल्याला शब्द टू शब्द आपल्याला शिकायचं आहे बाळांनो. ओके, चलो, ऑल द बेस्ट बेटा. लिहून घ्या पड्यावरचं. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी. RCC